नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती मंगलाची कामना करतो आणि नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांप्रती सुद्धा मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी खाली हात ठेवा। सकत्वा बुद्ध रत्नं औषधं उत्तमं वरं, सकत्वा धम्म रत्नं औषधं उत्तमं वरं, सकत्वा संघ रत्नं औषधं उत्तमं वरं। याचा अर्थ असा होते की बुद्ध, धम्म आणि संघ हे जे तीन रत्न आहे, हे जे तीन रत्न हे या जगातील उत्तम प्रकारचे औषध आहे। तर महान कारुणिक तथागत भगवान बुद्धांना भेषज गुरु सुद्धा म्हटल्या जातं। काय म्हटलं जातं? भेषज गुरु। या जगामध्ये दुःख आहे, या दुःखाचं महानिदान करणारा तथागत बुद्ध आहे। तर आज या ठिकाणी आपण विशेष धम्मदेसना म्हणून भोजनाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तथागत बुद्धांच्या काळामध्ये आपण थेरी गाथा हा जर त्रिपिटकाचा एक भाग आहे, थेरी गाथा, तर बुद्धाच्या अनेक उपासक उपासिका होऊन गेल्या। मी यापूर्वीही आपल्याला सांगितलं आहे की भगवंताची महाउपासिका कोण होती? तथागत बुद्धांची महाउपासिका, अग्र महाउपासिका कोण होती? विशाखा होती। विशाखा, ही विशाखा, तिला मिगार माता विशाखा म्हणतात। मिगार माता, मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव। मिगार म्हणजे काय होते? मिगार, मिगार म्हणजे मृग, मृग म्हणतो ना आपण, मृग, मृग, मृग म्हणजे हरिण होते। पालीमध्ये मिग म्हणतात, पालीमध्ये, संस्कृत भाषेमध्ये मृग म्हणतो आपण आणि पाली भाषेमध्ये मिग म्हणतात, म्हणून त्याला मिगार माता विशाखा म्हणतात। म्हणजे ती तिच्या सासऱ्याच्या नावाने जगप्रसिद्ध झाली, विशाखा। तर तिचा सासरा जो होता, विशाखाचा सासरा, हा श्रावस्ती नगरामधला होता आणि तो निगंठनाथ पुत्ताचा अनुयायी होता। निगंठनाथ पुत्त, बुद्धाच्या काळामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते। किती प्रकारचे? 62 प्रकारचे संप्रदाय। आपण ब्रह्मजाल सुद्धा जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या सुद्धा त्या काळामध्ये होता, हे आपल्याला लक्षात येतं ब्रह्मजाल सुत्तामध्ये। तर आपण तिकडे जाणार नाही। तर भगवान बुद्धांची जी महाउपासिका होती विशाखा, तर तिचे जे सासरे होते, हा मिगार सेठ निगंठनाथ पुत्ताचा अनुयायी होता, म्हणजे जैन, म्हणजे 24वे तीर्थंकर, जैन धर्माचा संस्थापक। काही लोक वर्धमान महावीराला म्हणतात, पण जैन धर्माचा संस्थापक ऋषभदेव आहे। आणि हे वर्धमान महावीर, बुद्धाने वर्धमान महावीर हे शब्द अलीकडले शब्द आहेत। बुद्धाच्या वेळी बुद्धाने
निगंठनात पुत्त असा उल्लेख केलेला आहे. वर्धमान महावीर हा शब्द अलीकडला आहे. तसं जर आपण पाहतो म्हणलं थेर गाथामध्ये वर्धमान नावाच्या भिक्खूचं नाव आहे. बुद्धाच्या काळामध्ये थेरगाथा हा जर ग्रंथ वाचला आपण तर त्याच्यामध्ये वर्धमान नावाचा बुद्धाचा एक भिक्खू आहे, म्हणजे भिक्खूचं नाव आहे. बुद्धाच्या एका शिष्याचं नाव आहे वर्धमान. दुसरी गोष्ट, महावीर हे जे नाव आहे हे महावीर नाव सुद्धा बुद्धिस्ट नाव आहे. जे 28 बुद्धाची जी मान्यता आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये महावीरो हा शब्द येतो. तर बुद्धाच्या वेळी यावर आजचे जे वर्धमान बुद्धाला जिन श्रावक सुद्धा म्हणतात. जिन श्रावक बुद्धाला जितेंद्रिय सुद्धा म्हणतात. तर ते मी तिकडे जाणार नाही. तर जे विशाखाचे जे सासरे होते हे निगंठनाथ बुद्धाचे अनुयायी होते आणि ते बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला बुद्धाने जे 25 वर्षावा श्रावस्तीच्या जेतवनात केले, पण बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला त्यांनी कधीही भोजन वाढलेलं नव्हतं. कोणाची गोष्ट सांगतो आम्ही तुम्हाला? मिगार सेठची, श्रावस्तीची गोष्ट. कारण तो जैन अनुयायी होता. तर त्यामुळे विशाखा ही बुद्धिस्ट परिवारातली होती आणि विशाखावरच लहानपणापासून बौद्ध धर्माचे काय होते? संस्कार होते. ती वयाच्या 7व्या वर्षामध्ये स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाली आणि पुढे जाऊन ती अग्र महाउपासिका मिगार माता विशाखा म्हणून जगप्रसिद्ध झालेली आहे. विशाखाच्या नंतर महाउपासिका झालीच नाही. होऊ शकते बौद्ध राष्ट्रामध्ये महाउपासिका असेल, पण भारतामध्ये मात्र तरी माझ्या लक्षात, म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार बुद्धाच्या नंतर या भारतामध्ये अजूनही महाउपासिका झालेली नाही. महाउपासिका बनण्यासाठी वयाच्या 7व्या वर्षापासून बुद्ध धर्मामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागतं. समजलं? विशाखा 7व्या वर्षामध्येच ती स्वतःपन्न अवस्थेला पहिली अवस्था तिने प्राप्त केली होती. तर विशाखाने जे 8 वर मागितले होते, 8 वर, त्याला 8 वरदान म्हणतात. तर बुद्धासमोर तिने जे 8 वरदान मागितले होते, तर जे महत्वाचं वरदान तिथं जे मी यापूर्वी सांगितलेलं आहे की विशाखा मातेने जे वरदान मागितलं होतं भगवान बुद्धाला की मी जे आगंतुक भिक्खू येतात, म्हणजे एखाद्या नगरामध्ये गावामध्ये जे आगंतुक भिक्खू येतात, आगंतुक म्हणजे नवाडे भिक्खू, अचानक आलेले भिक्खू, आणि मग त्यांना ते वेळेवर पोहोचत नाही आणि वेळेवर जरी पोहोचले तरी मात्र त्यांना गल्लीमध्ये इकडे तिकडे घुमत असताना, म्हणजे नगराचं भ्रमण करत असताना उशीर होतो. तर अशा आगंतुक आलेल्या भिक्खूला मी त्यांच्या जाग्यावर भोजन देऊ इच्छिते. समजलं? जे नवीन भंतेजी जर आले तर त्याला भोजन दान देऊ इच्छिते. हा जो वर आहे विशाखा माताने बुद्धाकडून तो पारित करून घेतला आणि बुद्धाने त्याला मान्यता दिलेली होती. दुसरा वर मी एवढे वर नाही सांगणार, पण महत्वाचे सांगतो भोजनाच्या संदर्भात. दुसरा वर विशाखाने बुद्धाकडून तो पारित करून घेतला आणि बुद्धाने त्याला संमती सुद्धा दिली की एखादा आजारी भिक्खू असेल, रुग्ण भिक्खू असेल, बिमार भिक्खू असेल, तर त्या रुग्ण बिमार आजारी भिक्खूला जाग्यावर भोजन देऊ इच्छिते. म्हणजे तो जारी केला जाणार नाही, आजारी असल्यामुळे तो एकाच जाग्यावर राहणार. म्हणून अशा आजारी भिक्खूला सुद्धा मी जाग्यावर भोजन देऊ इच्छिते. हा एक. ठीक आहे. आता एखादी आजारी आणि रुग्ण भिक्खू आहे. आता रुग्ण भिक्खूच्या सेवेमध्ये त्याचा एखादी नवीन श्रामणेर असेल. आता तो त्याच्या आजाराच्या सेवेमध्ये आहे. तुम्ही दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये पाहिलं असेल, है का नाही? हॉस्पिटलमध्ये काय राहते? आपल्या घरचा कोणीतरी बिमार पडलं का त्याच्या सेवेला एक दुसरा माणूस असता का नाही? मग त्या रोगी माणसाला तुम्ही डबा घेऊन जाता आणि त्याची सेवा करत असला, तो काय बिमार राहते का? पण नाही, तो ते आजारी राहते, रुग्णाची तो सेवा करत असते, म्हणून आपण त्यालाही डबा घेऊन जातो. तर विशाखानं हा वर मागितला की जो आजारी भिक्खूची सेवा करण्यासाठी जो भिक्खू आहे त्याला चारिकेला बाहेर जाता येणार नाही, तर त्यालाही जाग्यावरच भोजन देऊ इच्छिते. समजलं तुम्हाला? दुसरी गोष्ट आणखी विशाखा म्हणत आहे की एखादा भिक्खू प्रवासाला निघालेला आहे. आता प्रवासाला निघत असताना जंगलामधून, पहाडामधून जात असताना खूप अंतराचं जंगल असेल आणि तो भोजनाच्या टायमावर 12च्या आत जर पोहोचला नसेल तर त्याला वेळ होईल, तर त्याला सोबत शिदोरी बांधून देऊ इच्छिते. म्हणजे सोबतच त्याच्या भोजन देऊ इच्छिते. समजलं तुम्हाला?
कधी कधी उपासक उपासिका, आमच्याही उपासक उपासिका, आम्ही जर प्रवासामध्ये ट्रेनमध्ये आधुनिक युगामध्ये आजही उपासक उपासिका भिक्खूला काहीतरी भोजनदान वगैरे किंवा अल्पाहाराचं बांधून देत असतात. ही परंपरा केव्हापासूनची आहे? बुद्धाच्याच काळापासून. तर विशाखा तिच्या या 8 वरदानामुळे सुद्धा ती विशाखा अमर झाली. यानंतर आपण महत्वाचं नाव घेऊया सुजाता. सुजाता ही भगवान बुद्धांची प्रथम उपासिका आहे. लक्षात घ्या, तथागत बुद्धाची प्रथम उपासिका कोण? तर तिचं नाव काय आहे? सुजाता. आता ही सुजाता कुठची होती? बोधगयाची. जिथं डुंगेसरी आहे का ना, त्याचं नाव बकरोर नावाचं गाव आहे. आता निरंजना नदीच्या पलीकडे ते तिचं गाव होतं. यादव कुळातली होती. तिच्या घरी भरपूर गायी होत्या आणि तिने भगवान ते व्हायचेच होते. तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे, निग्रोधाच्या झाडाखाली 6 वर्ष उर्वेलाच्या जंगलामध्ये त्या डुंगेसरीच्या तपोवनामध्ये त्यानं 6 वर्ष सिद्धार्थ गौतमांनी खडतर तपश्चर्या केली. त्यांना काही लाभ झाला का? त्यांचे ते वाया गेले. आणि 6 वर्षाच्या नंतर त्यांचं जे पूर्ण शरीर क्रूज झालं होतं, पूर्ण अस्थिपंजर पिंजरा झालं होतं शरीर, आणि ते मरणासन्न अवस्थेला गेले होते. कोण? सिद्धार्थ गौतम. त्यांना नवा प्रकाश सत्याचा मार्ग सापडलेला नव्हता. बरं झालं सुजाता त्या ठिकाणी आली, त्या वडाच्या झाडाखाली, आणि तिने सुजाताने बुद्धाला ते खीरदान केले. खीर म्हणजे काय? खीर या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो क्षीर. क्षीर म्हणजेच खीर. त्याच्यामध्ये तिने सुगंधित द्रव्य, उच्च प्रतीचे चावल टाकले, म्हणून त्याला आपण खीरदान म्हणतो. खीर या शब्दाचा खरा खुरा अर्थ तर दूधच होते. समजलं? क्षीर म्हणजे दूध होते आणि खीर म्हणजे दूधच होते. खीर या शब्दाचा पाली प्राकृत मध्ये अर्थ दूध होते. वास्तविक ते पाहता दुधाचंच दान केलं आहे सुजातानं. पण त्या दुधामध्ये तिनं सुगंधित द्रव्य, काजू किसमिस जे काय असेल, चावल वगैरे टाकलं, त्याला तुम्ही मग खीर म्हणायला लागले. वास्तविक पाहता खीर या शब्दाचा अर्थ दूधच होते. ठीक आहे. तर सुजातानं वगैरे काही आमंत्रित केलेलं नव्हतं. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. ती अचानक तिनं त्या झाडाला तिनं संकल्प केला होता आणि त्या ठिकाणी मग ती खीर तिनं आपल्या सुरुवातीला पूर्णा नावाच्या आपल्या दासीला पाठवलं साफसफाई करण्यासाठी, आणि सुजाता त्या ठिकाणी पोहोचलेली होती. बरोबर आहे ना? आणि त्या ठिकाणी ते सुजातानं, ते बुद्ध व्हायचेच होते त्यावेळी, सिद्धार्थ गौतमाला तिने ते खीर सेवन केली. ते सिद्धार्थ गौतमाने ती खीर सेवन केली आणि सेवन केल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला ताजतवानं वाटलं. ते फ्रेश झाले आणि मग त्यांनी, म्हणूनच त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, सब्बे सत्ता आहार ठिकतिका. म्हणजे माझे हे 6 वर्ष फालतू गेले. आताही काही लोक साधू संन्यासी, नागा साधू वगैरे तुम्ही पाहिले असेल ना, गुफेमध्ये पहाडामध्ये, शरीराला गांजून काही फायदा नाही. बुद्धानं 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, त्यांना सत्याचा मार्ग ज्ञान प्राप्ती झाली नाही आणि शेवटी त्यानं तो म्हणजे कठोर साधनेचा मार्ग सोडून दिला. आलार कालाम, उदकराम पुत्त, भृगु, भारद्वाज, ते काय म्हणते राजश्री नेगरी, ते सब्बमित्त, ते 8 ब्राह्मण, त्या सगळं याच्याकडे गेले. सगळं त्या पद्धतीच्या त्या ध्यानाच्या 7 पायऱ्या 8 पायऱ्या ते सगळं त्यानं तपासून पाहिलं. अधिकारवाणीनं मला त्यांच्यासोबत डिबेट करता येईल, वाद करता येईल, मी तर ते करून पाहिलं, काहीच तर नाही भेटलं. असं ते अधिकारवाणीनं बोलता यावं, अधिकारवाणीनं त्यांनी ते करून पाहिलं त्या काळामध्ये, पण त्यांना सत्याचा मार्ग सापडला नाही. समजलं का तुम्हाला इथपर्यंत? शेवटी त्यांनी सुजाताची ते खीर सेवन केली आणि मग ते तुम्हाला माहित आहे, त्यांनी मग ते निरंजना नदी पार करून त्या उर्वेलाच्या जंगलामध्ये वज्रासन मांडून पिंपळाच्या झाडाखाली, मग ते जंगलच होतं. ठीक ना? जंगलच होतं, शहर नव्हतं. बोधगया त्या काळामध्ये ते जंगलच होतं. उर्वेला वन म्हणायचे त्याला. समजलं? तर मग भगवान बुद्धांची प्रथम उपासिका कोण आहे? सुजाता. महाउपासिका कोण आहे? विशाखा. तर मला सांगा, सुजाताने जेव्हा भोजनदान दिलं होतं सिद्धार्थ गौतमाला, तर भोजनदान दिल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमांनी सुजाताच्या भोजनाचे कौतुक सुद्धा केले, गुणगौरव केला. कोणासमोर केला? महापरिनिर्वाण सुत्तामध्ये केला. जाता जाता लक्षात घ्या, म्हणजे सुजाताची स्तुती केली भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये. आनंदाला आणि भिक्खू संघाला सांगत आहे, हे आनंदा, मी धन्य मानतो त्या भोजनाला जे
म्हणजे सुजाता ती ग्रामसेनानी सुजाताच्या हातची खीर प्राप्त करून म्हणजे खीर सेवन करून ते मला बुद्धत्व प्राप्तीसाठी सहाय्य म्हणजे मदतगार ठरली. काय ठरली? खीर मला मदतगार ठरली. म्हणजे माझ्या बुद्धत्व प्राप्तीच्या आधी म्हणजे मी जे भोजन आहे ते सुजाताच्या भोजनाचं सुद्धा मी काय करतो? गौरव करतो. धन्य ती सुजाता जिच्या भोजनामुळे ज्ञान प्राप्ती नाही होत, परंतु ते भोजन मला सहाय्यकारी मदतगार ठरलं. नाहीतर जगाला बुद्ध दिसला नसता. सुजाता त्या ठिकाणी पोहोचली नसती तर जगाला बुद्ध दिसला नसता. बघा, लक्षात घ्या, जे अन्न तुम्ही फेकून देता, कुठेतरी टाकता, आपल्या घरी शिल्लक राहते, ते अन्न कधी कधी इतरांचा जीवही वाचवू शकते. लक्षात घ्या, अन्नासारखं दुसरं दान कोणतंच नाही आपल्या जगामध्ये. म्हणून सुजाता कशामुळे अमर झाली सांगा बरं? आणि बुद्धाला तिने किती म्हणजे सिद्धार्थ गौतमाला तिने किती दिवस खीर दिली आहे? एकच दिवस दिली. आज एवढे वर्ष झाली तरी सुजाताचं नाव येते, आहे की नाही? सुजाताचं नाव असं कोण उच्चारलं ना तर आपल्या तोंडासोबत पटकन खीरच येते. खीर म्हणजे सुजाता म्हणजे खीर, असं समीकरणच झालंय, आहे की नाही? काही बाया म्हणते सुजाताची खीरच नाही केली म्हणते, आहे की नाही? कोणते भंतेची येऊ द्या, काही कार्यक्रम असलं, पौर्णिमा असेल तर सुजाताचं ते भोजनही अमर झालं आणि सुजाताही अमर झाली. लक्षात घ्या. तर बुद्धाने भोजनाचं कौतुक केलं आहे आणि आनंदासमोरही सोबत चर्चा करत असताना आनंदा त्या चुंदाला लोक दोष देतील, मारतील की चुंदाचं भोजन खाऊन बुद्धाला त्या म्हणजे तीव्र वेदना झाल्या आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं, मृत्यू ओढवला, असं त्याला मारतील अशा पद्धतीने. लक्षात घ्या. तर चुंद लोहाराच्या भोजनाचं सुद्धा भगवान बुद्धाने कौतुक केलं आहे की चुंदलोहाराचं भोजन सेवन करून मला महापरिनिर्वाण प्राप्त करून घेता आलं. धन्य ते सुजाताचे भोजन आणि धन्य ते चुंदलोहाराचे भोजन. ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना आणखी एका व्यक्तीनं भोजन झालं. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला 40 दिवसामध्ये सम्यक संबोधी प्राप्त झाली होती. तर त्यावेळी बौद्धगामी जेमतेम सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले होते. तेवढ्यात 2 व्यापारी त्या ठिकाणी जात होते. एकाचं नाव होतं तपस्सू आणि एकाचं नाव होतं भल्लिक. हे व्यापारी कलिंग देशामधून आले होते, ओडिसा देशामधून. काही लोक म्हणतात ते ब्रह्मदेशामधून. असू द्या. ब्रह्मदेश हा एक जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. आता ब्रह्मदेश वेगळे झालं, म्यानमार, ठीक आहे ना? बरं, कुठे असू द्या. तर ते कलिंग देशातले ते ओडिसा देशातले ते 2 व्यापारी, त्याचं नाव काय होतं? तपस्सू आणि भल्लिक. हे व्यापाराच्या यानं तिथे आले होते. आता आल्याच्या नंतर त्यांना सम्यक संबुद्ध त्या बोधी वृक्षाखाली दिसले. निरंजना नदी होती. त्यांनी तिथं आपल्या 500 बैल वगैरे सोडून घेतले आणि तिथं निरंजना नदीच्या काठी थोडं फ्रेश व्हायचं, भोजन करायचं म्हणून थांबले. तर त्यांना ते मग बुद्ध तिथं दिसले आणि त्यांना असं वाटलं की यांच्या अंगावर काशाय वस्त्र आहे. तर मग ते तपस्सू आणि भल्लिक यांनी काय केलं? आपल्या पाचचे लाडू, मठ्ठा आणि शहदाचं दान केलं. कोणाला? बुद्धाला. जेमतेम ते बुद्ध सम्यक संबोधी प्राप्त केली होती. म्हणजे ज्ञान प्राप्तीच्या नंतर त्यांना जे भोजन दान मिळालं ते कोणाचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं? तपस्सू आणि भल्लिक. लक्षात घ्या. तपस्सू आणि भल्लिक भगवान बुद्धांचे प्रथम उपासक कोण? तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे तपस्सू आणि भल्लिक. त्यावेळी भिक्खू संघाची निर्मितीच व्हायची होती. लक्षात घ्या. ते त्यांनी 2च शरणागमन केलं, बुद्धं शरणं गच्छामि आणि धम्मं शरणं गच्छामि. भिक्खू संघाची स्थापनाच व्हायची होती, संघं शरणं गच्छामि झाले नाही. त्यांनी 2च शरणाला ते शरण गेले, बुद्धाला आणि धम्माला. कारण संघाची निर्मिती तर मग सारनाथला झाली होती ना. समजलं का? तर बुद्धाचे प्रथम उपासक कोण होते मग? आणि भल्लिक. आता मग ते निघत असताना तपस्सू आणि भल्लिक काय म्हणतात बुद्धाला? सम्यक संबुद्धा म्हणते, आता आम्ही व्यापारासाठी खूप दुरून आलेलो आहोत. आता आमचं व्यापाराच्या उद्देशानं पुन्हा येणं होते किंवा नाही होत आम्हाला माहित नाही, पण तुमची काहीतरी निशाणी आम्हाला द्या म्हणते. तर बुद्ध त्यांना आपले मोरपंखी निळसर घुंगराले ते केस, एकाले 2 देते आणि एकाले 2. म्हणजे तपस्सूले 2 केस
आणि भल्लिकले 2 केस. समजलं, जिवंतपणीच भगवान बुद्ध तपस्वी आणि भल्लिक जे त्यांचे अग्र म्हणजे प्रथम उपासक आहे त्यांना आपल्या केस धातूचं दान देतात. आजही ते केस धातू श्वेडेगाड पॅगोडा ब्रह्मदेशामध्ये आहे म्हणतात भगवान बुद्धांचे केस धातू. समजलं तुम्हाला. बांगलादेशमध्ये सुद्धा रंगमटीला या ठिकाणी सुद्धा तथागत बुद्धांचे नीलवन्नो सुनील सुकेसो, नरसिंह गाथामध्ये आहे ना बुद्धाचे केस कसं होते, सुनील सुकेस म्हणजे सुंदर आणि निळसर नीलवण मोरपंखी असे आकाशी कलरचे. समज तुम्हाला. तर अशा प्रकारे तपस्वी भल्लिकांनी बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीनंतर भोजनदान दिलेलं आहे. मी आज कोणतं सांगत आहोत तुम्हाला, तर भगवान बुद्धांनी भोजन सुत्त आणि सुप्रवासा सुत्त, जी कोलीय वंशाची जी स्त्री होती ना उपासिका भगवान बुद्धाची, सुप्रवासा देवी, तिला सुप्पवासा म्हणतात. अग्र शिवली भंते कोण्या वंशाचे होते, कोलीय वंशाचे होते. आणि शिवली भंतेची जी आई होती ही सुद्धा अग्र कोलीय वंशाची होती. लक्षात घ्या. तर सुप्रवासाचाच तो मुलगा आहे, त्याचं नाव काय होतं, शिवली बुद्धाच्या काळातला भिक्खू. आलं का लक्षात तुम्हाला. तर हे सुप्पवासा सुत्तामध्ये आणि भोजन सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी भोजनाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे शिवली भंतेजींच्या आईच्या समोर सुप्रवासा देवीच्या समोर सुप्रवासा सुत्त आणि भोजन सुत्तामध्ये भोजनाचे महत्व विशद केलेले आहे. तर कसे भोजनाचे विशद केलेले आहे की जो कोणी उपासक उपासिका श्रद्धायुक्त चित्तानं एक किंवा त्यापेक्षा अधिक भिक्खूला भोजनदान देत असेल तर त्याला 4 गोष्टीचा लाभ होतो. पहिला लाभ होतो आयु, वन्न, सुख आणि बल. समजलं, आयु, वन्न, सुख आणि बल. आयु म्हणजे काय, भिक्खूचं आयुष्यमान वाढतं. भोजनदानाने माणूसचं आयुष्य वाढत असते. दुसरी गोष्ट, त्याच्यात बलाची प्राप्ती होत असते. कोणतं बल कोणतं, शारीरिक बल आणि बौद्धिक मानसिक बल होत असते. लक्षात घ्या. भुकेल्या माणसाला धम्म सांगायचं नाही म्हणते बुद्ध, आणि भुकेले लोक धम्म ऐकू शकत नाही. लक्षात घ्या तुम्हाला. म्हणजे माणसाच्या पोटामध्ये भोजन असेल, अन्न असेल, आहार असेल तर त्याला काहीतरी चांगलं सुचते. लक्षात घ्या. म्हणून आयु, वन्न, सुख आणि बल. लक्षात घ्या. सगळ्यात दुःखद वेदना कोणत्या आहे, भूकेच्या वेदना. म्हणून तर भगवान बुद्धांनी म्हटलंय भूक हा भयंकर रोग आहे. आता भूक हा भयंकर रोग असेल तर त्याच्यावरचं औषध कोणतं असेल, आहारच. भगवान बुद्धांनी जगामध्ये पहिल्यांदा सांगितलं आहार ही औषधी आहे. लक्षात घ्या. म्हणून भगवान बुद्धांनी हे जे म्हणजे जे बल आहे, बल म्हणजे काय, शारीरिक आणि मानसिक बलाची प्राप्ती होत असते भोजनामुळे. वर्ण म्हणजे काय, भोजन केलेल्या माणसाचा वर्ण म्हणजे काय, तेज, ग्लो, क्रांती, चेहऱ्यावरची चमक कशामुळे येते, भोजनामुळे. आणि एखादे माणूस भोजनदान नाही केलं तर तुम्ही म्हणता का ना त्याला काऊन चिमल्यासारखी दिसतं, काऊन चिमल्यासारखा दिसतं, काऊन भाजल्यासारखी दिसतं, काऊन चिमल्या, म्हणजे चेहरा सांगते का नाही. जेवलेल्या माणसाचा चेहरा टवटवीत दिसते आणि जो जेवला नाही त्याचा निस्तेज दिसते. तर वर्ण कशामुळे येते, टपोर डोळे, चेहऱ्यावर तेजपणा कशाने येते, भोजनामुळे. जेवले नाही तर कसे दिसते चेहरे. आणि असे कोमेजलेले चेहरे, चिमलेले चेहरे, असे चेहरे कोणालाच आवडत नाही, आहे का नाही. तो स्वतः बिमार राहते, दुसऱ्यालाही बिमार पडते. म्हणून आपले चेहरे कसे असले पाहिजे, प्रसन्न चित्त, टवटवीत, बुद्धासारखे. कोणालाही आवडलं पाहिजे. आपला चेहरा पाहिल्याबरोबर त्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. तसा वर्ण प्राप्त होत असते. आणि भगवान बुद्धांनी सांगितलंय सुख वेदना. भुकेची वेदना कशी असते, दुःखद वेदना. जसं अन्न शरीरामध्ये गेलं तर मग कोणत्या वेदना चालू होते, सुखद वेदना चालू होत असते. लक्षात घ्या. दुःखद वेदनाचं रूपांतर कशामध्ये होते, सुखद. म्हणून भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे आहार सांगितले. कबलिक आहार, मनसचेतन आहार, विज्ञान आहार आणि स्पर्श आहार. हे मी सांगणार नाही. हे 4ही प्रकारचे आहार महत्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये. समजलं तुम्हाला. दुसरी गोष्ट जाता जाता आपण तेच सांगतो की भोजनाचं महत्व बौद्ध धर्मामध्ये खूप महत्वाचं आहे. भोजनदान आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे म्हणते भगवान बुद्ध, सर्वश्रेष्ठ दान आहे धम्मदान. सब्ब दान धम्मदान जिनाती. जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे. धम्मदान म्हणजे पैसे नाही, धम्मदान म्हणजे
धम्मदान म्हणजे जे आता तुम्हाला मी देत आहो का नाही, बुद्धाचा धम्म सांगत आहो म्हणजे तुम्हाला दान देतो, याला धम्मदान म्हणतात. पैशाला धम्मदान म्हणत नाही, लक्षात घ्या. काही लोक 10ची नोट, 500ची नोट, जे काही तुम्ही लाखो रुपये जरी दान करता त्याला दान नाही म्हटलंय. सर्वश्रेष्ठ दान भगवान बुद्धांनी धम्मदान सांगितलंय. धम्मदान म्हणजे काय? बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात. समजलं तुम्हाला? इथपर्यंत आलं लक्षात? तर भगवान बुद्धांनी अनेक प्रकारचं दान सांगितलंय. भगवान बुद्धांनी अभयदान केलेलं आहे. अभयदान म्हणजे काय? बुद्धाच्या ज्ञानाने अनेक लोक भयमुक्त झाले म्हणून भगवान बुद्धांनी अभयदान सुद्धा केलेलं आहे. आपल्याला तर आपल्याला तर भय वाटते लोकांना, आहे का नाही? पण बुद्धाचं भय वाटत होतं का? त्या काळामध्ये लोकांना अजिबात वाटत नव्हते, म्हणून भगवान बुद्ध हे अभयदान सुद्धा त्यांनी केलं. आपल्या जीवनामध्ये अवयवदान, नेत्रदान, रक्तदान, शरीराचा कुठला तरी पार्ट दान केला पाहिजे. आणि दान पारमिता तर एवढी सांगितली आहे भगवान बुद्धांनी, टोकाची दान पारमिता म्हणजे प्रसंगी आपला जीव संकटात टाकून दुसऱ्याच्या रक्षणासाठी, दुसऱ्याच्या हितासुखासाठी आपली कुर्बानी देणं म्हणजेच जीवाला जीवाचं दान देणं. समजलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाला जीवाचं दान दिलेलं आहे. समजलं तुम्हाला? 4 लेकराचं आणि संविधान आणि मतदानाचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. तुम्ही जातक कथा जर वाचली तर बोधिसत्व वेसंतराची जातक कथा किंवा शिवी जातक कथा किंवा मृग जातक कथा किंवा महाकपी जातक कथा याच्यामध्ये तुम्हाला दान पारमिता कशी टोकाची ते बोधिसत्व पार पाडत असतात हे आपल्याला माहित पडत असतं. लक्षात घ्या. म्हणून बोधिसत्व वेसंतर जातक कथा आणि बोधिसत्व शिवी जातक कथा किंवा महाकपी जातक कथा तुम्ही जर वाचली तर तुम्हाला माहित पडेल की दान पारमिता किती टोकाची असते. दुसऱ्याच्या रक्षणासाठी आपला जीव गेला तरी बेहतर ते रक्षणासाठी सर्वस्व सुखाचा त्याग करायला मागे पुढे पाहत नाही. समज तुम्हाला? मग दान हे खूप महत्वाचं आहे. दान म्हणजे काय? दान या शब्दाचा अर्थ, दान ही पारमिता सांगितली आहे भगवान बुद्धांनी. तुम्ही बुद्ध आणि धम्म मध्ये वाचा. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. दान म्हणजे काय? दान ही पारमिता आहे. दान या शब्दाचा अर्थ काय होते? म्हणजे कुठलीही अपेक्षेची परतफेड न करता स्वार्थाची स्वार्थाची व परतफेडीची अपेक्षा न करता केलेलं दान हे त्याला दान म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. आणि दान कसं असलं पाहिजे? लक्षात घ्या. दानाचा अवडंबर नाही, दानाचा गाजावाजा नाही. या हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला माहित नाही झालं पाहिजे, त्याला गुप्त दान म्हणतात. त्यालाच एक हिंदीमध्ये म्हण आहे, नेकी कर और दरिया में डाल. समजलं का? आणि जे काही आपण भिक्खू संघाला दान करतो किंवा आपण धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी दान करतो ते आपलं कर्तव्यच आहे. म्हणून भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे, असत्याला सत्याने जिंका. समजलं? आणि जे वैरी असेल त्यांना प्रेमाने जिंका. आणि दुसरी गोष्ट भगवान बुद्धाने सांगितलं आहे, कंजूस लोभी माणसाला दानाने जिंका. समजलं तुम्हाला? काय म्हणत आहे बुद्ध? कंजूस लोभी माणसाला दानाने जिंका. तुम्ही आलवक सुत्तामध्ये जर बघितलं की मित्र कोणाला जोडता येतात, यक्ष आलवकाने बुद्धाला प्रश्न विचारला, मित्र कोणाला जोडता येतात? तर बुद्धानं उत्तर दिलं होतं यक्ष आलवकाला. कोणतं उत्तर दिलं होतं? दानाने मित्र जोडता येतात. तर भगवान बुद्धाने 4 प्रकारचे लोक सांगितले या जगामध्ये. 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला व्यक्ती सांगितलाय जो स्वतः दान करतो पण इतरांना दान करण्यासाठी प्रेरित करत नाही. दुसरा व्यक्ती सांगितला भगवान बुद्धांनी, जो दुसऱ्यांनी दान करावं याच्यासाठी प्रेरित करतो पण स्वतः मात्र दान करीत नाही. तिसरा व्यक्ती सांगितला भगवान बुद्धांनी, स्वतःही दान करायचे नाही आणि दुसऱ्यालाही दान करू द्यायचे नाही. त्याला काही लोक काड्या करणं म्हणतात, आहे का नाही? स्वतःही दान द्यायचे नाही आणि दुसऱ्यालाही देऊ द्यायचं नाही. आणि चौथा मनुष्य सांगितला भगवान बुद्धाने, स्वतःही दान करतो आणि इतरांनाही दान करण्यासाठी प्रेरित करत असतो. भगवान बुद्धाने तर हेच सांगितलं आहे, दानी मनुष्याला सुखाची झोप लागते. दान करणारा मनुष्य त्याच्या मनामध्ये चोरी करण्याचं उद्भवत नाही. लक्षात घ्या. चोरी करण्याचं म्हणजे चोरी करायची नाही. बुद्ध काय म्हणते? अदिन्न दाना
वेरमणी, चोरी करायची नाही. मग चोरी करायची नाही तर मग काय करायचं? तर भगवान बुद्ध म्हणते दान करणे शिका. जर तुम्ही लोकांना दान करणे शिकले तर तुमच्या मनातच उत्पन्न होणार नाही की मी चोरी केली पाहिजे. मीच तर इतरांना देतो, तर तो भाव तुमच्यातला नष्ट होत राहत असतो. लक्षात घ्या. म्हणून कंजूस लोभी माणसाला दानाने जिंका. म्हणून म्हटलंय ना, जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. लक्षात घ्या. म्हणून सर्वात मोठं दान आहे धम्मदानच. पण आपण आपल्या जीवनामध्ये अन्नदान, जलदान तेवढंही नाही करता आलं तर आपण शब्दाचं सुद्धा दान करत असतो. येता जाता जय भीम घ्या. येता जाता तुम्ही कोणाला एवढं जरी म्हटलं कसा आहे, कशी आहे, तब्येत ठीक आहे ना, असे सांत्वनेचे शब्द जरी दिले ना, संवेदनेचे, तरी लोकांना बरं वाटतं. शब्दाचं दानही कधी कधी औषधासारखं ठरत असतं. लक्षात घ्या. समजलं का? शब्दही महत्वाचे असतात. तुम्ही त्यांना एखाद्या भंतेला तुम्हाला अन्न नाही देणं होत असन, जल नाही देत असन, पाणी, पण कमीत कमी भंतेला तुम्ही नुसतं वंदामी जरी भंतेची म्हटलं, शब्दाचं जरी दान केलं तरी त्याच्यासारखं पुण्य नाही आहे. लक्षात घ्या. दानाची पारमिता ही सर्वश्रेष्ठ आपल्या जीवनामध्ये आहे. लक्षात घ्या. हे एवढ्या प्रकारचे दान मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितले आहे भोजन दानाचा. आणि जाता जाता बरोबर तीच कहाणतो सुप्रियाची कहाणी. सुप्रिया कुठली होती? वाराणसी नगरामधली. कुठली? वाराणसी. तर हे सुप्रिया, तिच्या घरी नेहमी भिक्खूंचं येणं जाणं होतं. ती नेहमी भिक्खूंचं तिच्या घरी येणं जाणं होतं. तिला भिक्खूच्या सहवासात, कार्यात, सेवेमध्ये राहणं आवडत होतं. आणि सुप्रिया खूप सिलवान सदाचारी उपासिका होती. आणि घरी सुद्धा ती धनधान्य संपन्न होती. कोण? सुप्रिया. वाराणसी काशीची होती ती, बनारसची. तर ही सुप्रिया, आता तिच्या घरी एक भिक्खू यायचा नेहमी. आमगंध सुत्त, सिंह सेनापती सुत्त या सुत्तामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे मांसाच्या संदर्भात. म्हणजे भिक्खू म्हणजे मांस ग्रहण करायचं किंवा नाही करायचं या संदर्भात. तर सुप्रियाच्या घरी एक भिक्खू, नेहमी त्या भिक्खूला ती आमंत्रित करायची सुप्रिया. आता एकदा काय झालं, तिच्या घरी तो जो भिक्खू नेहमी यायचा भोजनासाठी, सुप्रिया त्या भिक्खूला जे नेहमी आमंत्रित करायची, इकडे लक्ष द्या. सुप्रिया जे भोजनासाठी यायची, म्हणजे सुप्रिया ज्या भिक्खूला नेहमी आपल्या घरी भोजनासाठी पाचारण करत होती, तर एकदा काय झालं, त्या भिक्खूचं उतार वय आलं. उतार वयामध्ये, आता उतार वयामध्ये काय झालं, त्या भिक्खूचा आजार एवढा म्हणजे खूप, म्हणजे तो जास्त दुर्बल आणि कमजोर अशक्त झाला, म्हणजे मरणासन्न अवस्थेला गेला. कोण? तो भिक्खू. तर आपण विनय पिटकामध्ये पाहिलं तर त्या काळामध्ये मांसाचा काढा होता. मांसाचा काढा म्हणजे काय? तर त्या भिक्खूला जर आपला रोग बरा करायचा असेल, अशक्त, दुर्बल, मरणासन्न अवस्थेला झाला होता, आणि त्याला मांसाचा काढा सेवन करणं गरजेचे होते. आता त्याला वाटलं की मी मांसाहार कसा ग्रहण करायचा, कुणाला सांगायचं? म्हणून त्या वृद्ध म्हाताऱ्या भंतेजीनं असा विचार केला की सुप्रिया ही माझी सदाचारी शीलवान उपासिका आहे. माझे तिच्या घरी नेहमी भोजनदान असते. तीच मला समजू शकते, कारण ती अज्ञानी नाही. तिला सगळं माझ्या मनातलं मी सांगतो की मला ते भोजन सेवन करावंच लागेल, अन्यथा मला मरण आल्याशिवाय राहणार नाही. तो मांसाचा काढा म्हणून. आता त्या वृद्ध म्हाताऱ्या भिक्खूंनी सुप्रियाच्या समोर ती गोष्ट सांगितली की मला तो मांसाचा काढा, म्हणजे मांसाचा काढा म्हणजे समजून जा, मांसाचं भोजन. तर अशा प्रकारे विशाखाच्या घरी तो म्हणजे सुप्रियाच्या घरी तो वृद्ध भिक्खू आला. आणि त्यावेळी वाराणसीच्या बाजारामध्ये सुप्रियानं आपल्या काही सखींना, म्हणजे दासींना तिने वगैरे पाठवलं, पण संपूर्ण वाराणसीच्या बाजारामध्ये तिला काही मांस विक्रीला दिसलं नाही. आता मांस विक्रीला म्हणजे काय? जे मांस टांगलेला आहे, आधीच कापलेला आहे, त्या ठिकाणी तयार मांस आहे, त्याच्यामध्ये तुमचा दोष नाही आहे. आहे का दोष तुमचा? तुम्ही जसं तुम्ही कोंबडे, बकरे वगैरे पाहता बाजारामध्ये, तर ते लोक कापतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना अनुमती देता का माझ्यासाठी कोंबडं कापून ठेवा, बकरं कापून ठेवा, मग मी येणार आहे मांस घ्यायला, असं तुम्ही म्हणता का? आधीच ते तयार असलेलं मांस असतं, तुम्ही जाता आणि वांगे सब्जी भाजीपाल्यासारखे घेऊन येता, त्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग नाही आहे. पण तुम्ही घरी आणून स्वतःच्या हातानं कोंबडे बकरू चराचर कापत असाल तर त्याच्यामध्ये दोष आहे. समजलं का? त्याला त्रिकोटी परिशुद्ध मांस म्हणतात. जे ऐकलेलं नसावं, पाहिलेलं नसावं आणि आपल्यासाठी आणलेलं नसावं. समजलं का?
तर सुप्रियानं ते शोधाशोध घेतली त्या बाजारामध्ये वाराणसीच्या, आणि तिला ते काही मांस सापडलेलं नाही. आणि मग ती चिंतेमध्ये पडली. जर या वृद्ध अशक्त दुर्बल कमजोर भिक्खूला जर हे मांसाचा काढा, हे मांस भोजन जर भेटलं नाही तर त्याला मृत्यू ओढावू शकतो. लक्षात घ्या. आणि म्हणून ती आतल्या रूम मध्ये गेली. आता असं उल्लेख आहे सुप्रियाच्या कहाणीमध्ये, तिनं आपल्या मांडीचे मांस कापले. लक्षात घ्या. बरं, इथं भाव कसा आहे? भाव कोणता आहे? तो वृद्ध म्हातारा भिक्खू काय होणार आहे? त्याला जर ते दिलं नाही तर त्याला काय येणार आहे? मरण येणार आहे ना त्या भिक्खूला. म्हणजे भिक्खूला मरण आलं नाही पाहिजे, हा तिचा भाव आहे, ती श्रद्धा आहे तिची. तर तिनं आपल्या मांडीचे मांस ते कापले असा उल्लेख आहे. आणि त्यानंतर तिनं ते मांडीच्या मांसाचं भोजन भिक्खूला दिला असा संदर्भाचा उल्लेख आहे. याच्यामधून आपण, जरी तुमचा या गोष्टीवर विश्वास बसत नसेल, पण तिचा मेन उद्देश होता की या भिक्खूचा जीव जाऊ नये, भिक्खूचा जीव नाही जाऊ नये, यासाठी ती आपल्या जीवाला, म्हणजे जीवाचंही ते महत्व समजत नाही. हे किती मोठी उत्कट श्रद्धा आहे भिक्खूंप्रती तिची. एका भिक्खूचा जीव जाऊ नये यासाठी ती आपलाही जीव म्हणजे गमवायला मागे पुढे पाहत नाही. कोणाची गोष्ट आहे ही? सुप्रियाची. आणि मग त्या भिक्खूनी ते भोजन वगैरे, आता तिनं ते रक्तबंबाळ झाली आणि ते मग ती काही आतल्या रूम मधून निघाली नाही. भगवान बुद्ध त्या ठिकाणी, मग नंतर ते माहित पडलं, तर मग अशी संपूर्ण वाराणसी नगरामध्ये खबर झाली. आणि ती खबर बुद्धाच्या कर्णपटलावर गेली. बुद्धाला ती गोष्ट ऐकायला गेली. आता ऐकायला गेल्याच्या नंतर काय झालं? बुद्ध मग त्या ठिकाणी आले आणि बुद्धाने त्या भिक्खूला आणि इतरही भिक्खू संघाला नंतर विनय पिटकामध्ये पारित करून घेतलं. तो निर्णय पारित करून घेतला विनय पिटकामध्ये. सर्व भिक्खूंना ते समजावून सांगितलं. काय समजावून सांगितलं? भिक्खूंनो, तुम्ही कोणाचे मांस भिक्षापात्रामध्ये जर अचानक आले तर तुम्हाला स्वतः करता येत नाही. लक्षात घ्या. एखादा भंतेही तुमच्या घरी येत असेल आणि तो स्वतः म्हणत असेल की मला कोंबडं कापा, बकरं कापा, हे किंवा मग ते काय म्हणतात ना, मच्छी आणा, तर याच्यामध्ये दोष आहे. कारण तो काय देत आहे? तुम्हाला आज्ञा देत आहे. पण अचानक दारामध्ये तुमच्या आला आणि तुमच्या घरी तेच करू नये, तर तुम्ही वेळेवर वांग्याची भाजी करायची नाही. तुम्ही त्याच्या भिक्षापात्रामध्ये वाढलं तर त्याच्यामध्ये दोष नाही आहे. समजलं का? अचानक आलेल्या भिक्खूला समजलं का? बुद्धाच्या काळामध्ये कालाम लोक होते, शिकार करणारे. बुद्धानीस धम्मामध्ये वाचा तुम्ही, कालाम लोक शिकार करणारे होते, शिकारीवरच ते जगत होते. शिकार हेच त्याचं अन्न होतं. मग बुद्धाला भिक्खू सांगायला काय ते वाढतील? तेच वाढतील ना. लक्षात घ्या. अनाचा आणि मनाचा काही संबंध येत नाही. मटण खाल्लं तर मन काही हे होत असते का? असं वगैरे काही नाही. भगवान बुद्धांनी मांसाच्या संदर्भात मध्यम मार्ग सांगितलेला आहे. पण भिक्खू स्वतः बाजारामध्ये जाऊन कोंबडे बकरे घेऊन, मासोळ्या घेऊन जर तो भिक्खू येत असेल घरी, मस्त तिकडे मसाले तयार करून मस्त कुटत असेल ना, चांगला मस्त तडका खात असेल, तर त्याच्यामध्ये दोष आहे. लक्षात घ्या. मलाही द्यायचं नाही. समजलं का? पण एखादा भिक्खू तुम्हाला शाकाहारी मागत आहे तर काही मोठी गोष्ट नाही. काय होते मागतलं तर? बुद्धानं तर सांगितलं मागायचं नाही तोंडानं, पण मागतलंय तुम्हाला तसा कोणता फरक पडणार आहे? त्यानं धम्माचं नुकसान होणार नाही. लक्षात घ्या. त्यानं नुकसान होणार आहे का? पण जो भिक्खू स्वतः बाजारात जाऊन कोंबडे बकरे मासोळ्या आणून जिवंत कापत असन, कचाकच आणि खात असन, तर त्याच्यामध्ये त्याचं पहिलं शील नाही तुटलं का? तुटलं नाही का? पण तुमच्या घरामध्ये अचानक तो दारामध्ये आला, तुम्ही वाढलं, तर त्याच्यामध्ये तुमचाही दोष नाही त्याचाही दोष नाही. त्यांनी ते सेवन करता येतं. असंच आनंद भगवान बुद्धाकडे एक दिवस आला आणि भगवान बुद्धाला म्हणते की भगवान बुद्धा, मी हे भोजन सेवन करायचं का? आज माझ्या भिक्षापात्रामध्ये मांसाहार पडला. तर बुद्ध म्हणते, भिक्षापात्राकडे पायबर म्हणते, काय हालते का, डुलते का, काही तडपडते का? तर काहीच नाही, तर घे खाऊन. समजलं का तुम्हाला? पण देवदत्त त्यानं 5 नियम लागू करायला सांगितले होते भगवान बुद्धाला. लक्षात घ्या. बरं झालं ते भगवान बुद्धाला लागू नाही केले तर. आणि लागू जर केला असता देवदत्ताचा नियम, तर भंतेजी आता कचाकच बकरे कोंबडे बकरे मासोळ्या खाल्ल्या असत्या. देवदत्ताचा तो नियम लागू नाही केला भगवान बुद्धाने. कोणता? देवदत्तानं बुद्धाला सांगितलं होतं, बुद्धा म्हणे भिक्खू संघामध्ये विनय पारित करा. कोणता? भिक्खूला भिक्षापात्रामध्ये मांसाचं भोजन भेटलं तर भिक्खूनं ते सेवन करायचं नाही, मनाई करायची. मांसाहाराला मनाई कराल म्हणते भगवान बुद्धाला.
समजलं का? देवदत्त बुद्धाला सांगत आहे, पण बुद्ध म्हणते नाही, कोणते लोक शाकाहारी राहते, कोणते लोक मांसाहारी राहते, आणि भौगोलिक कारणानुसार लोकांना अन्न खावं लागतं. लक्षात घ्या, भौगोलिक कारण आहे. तिकडं श्रीलंकेला गेलं तर तिथं काय, समुद्रच आहे लागून, टाकलं जाळ्या का टाकल्या मासोळ्या, भात आणि मासोळ्या, रोजच्या भात आणि मासोळ्या खा लागते. कुठे? श्रीलंकेमध्ये. तिथं तुरीच्या, गहू, कडधान्य कमी पिकते. तर भौगोलिक कारणानुसार धम्म जिवंत राहावा, तर भौगोलिक कारणानुसार तिथं खाताही येते. पण भारतामध्ये भरपूर शाकाहार आहे का नाही? आहे का नाही शाकाहार? मला सांगा, हत्तीला, बैलाला आणि घोड्याला सगळ्यात जास्त ताकद असते का नाही? कोणाला जास्त ताकद असते? हत्ती, घोडा आणि बैल सर्वात जास्त ताकद. बरं, हत्ती, बैल, घोडा काय खाते? गवत खाते. आणि तुम्ही काय खाता? तुम्ही तर मटण खाता ना, मांस खाता ना, वेगवेगळं खाता ना. मग तुम्हाला जास्त ताकद पाहिजे का त्याले? शाकाहारामध्ये दम आहे का नाही शाकाहारामध्ये? आणि तुम्ही जे तुमच्या घरी मटण, मासोळ्या जे काही तुम्ही करता, कोंबडे, बकरे, तर त्याला काय तुम्ही यूज करता? शाकाहार लावता का नाही? हे मसाले किती हवे, धनिया पावडर, जिरा पावडर सगळं आहे. जोपर्यंत तुम्ही शाकाहार हे मसाले लावत नाही, मसाले कायच्या मध्ये येते? मसाले पदार्थ शाकाहारामध्ये येते. झाडाचा पत्ता, पान, फुलं वगैरे सगळं हे लावल्याशिवाय त्या मटणाला काहीतरी चव येते का? लक्षात घ्या. मग शाकाहार सर्वश्रेष्ठ आहे का नाही? आणि बैल, आणि ते हत्ती आणि घोडे हे गवत खाते, पण तुमच्यापेक्षा डबल टिबल त्याला ताकद राहते. शाकाहार सर्वश्रेष्ठ आहे. मांसाहार ग्रहण करायचं नाही असं मी तुम्हाला म्हणत नाही, पण निवळच काही लोक आहे, निवळच म्हणजे आज काय तर अंडे, उद्या काय तर मासोळ्या, परवा काय तर कोंबडे, नंतर काय तर नुसतं ते भंगून नुसतं तेलानं भरू नाही भरून, तर त्या घरामध्ये काही चांगलं राहणार आहे काय? नुसतं मांसाहार सेवन करायचं? तर असे काही क्रूर लोक आहेत, त्याच्या घरी अजिबात म्हणजे तेच त्यांना असं त्याचं तोंडच रस करते. लक्षात घ्या, आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी मर्यादा असावी, कोणत्या याचा अतिरेक असू नाही. काही लोक तर मटणासाठी ते इतके हावरे आहे, काही लोकांचे दातही पडले तरी असे ते ठेचू खलबत्त्यामध्ये ठेचू खातात. बाबा काय करू, म्हणजे हावरे, किती तृष्णा आहे, आसक्तीच आहे का नाही? दात पडले तरी चालते, पण त्या बोट्या मात्र चुरपाच्या आहे काय, हड्ड्या आहे, असे लोक. म्हणजे आसक्ती नाही का? ही तृष्णा नाही आहे का? तर मी जाऊ द्या, ते मग सुप्रियाना, मग ते सुप्रियाची कहाणी सांगतो थांबतो. मग भगवान बुद्धाने भिक्खूला एक विनय पारित करायला सांगितला की भिक्खूंनो, कोणते मांस सेवन करायचे आणि कोणते मांस सेवन करायचे नाही. आता कोणते मांस सेवन करायचे म्हणजे भिक्खूला नाही सांगितलं आणाला, तुमच्या भिक्षा पात्रामध्ये म्हणजे कोणतं मांस सेवन करण्यायोग्य आहे आणि कोणतं सेवन करण्यायोग्य नाही आहे, तो एक निर्णय. कोल्ह्याचे मांस सेवन करू नये. करते का आता? बरं, आता तरी करते का लोक कोल्ह्याचं मांस सेवन? आणखी बुद्धानं सांगितलं भिक्खू संघाला विनय पारित, वाघाचे मांस सेवन करू नये. बरं, आता तरी करते का? आणखी बुद्धानं सांगितलं सिंहाचे मांस सेवन करू नये. समजलं? आणखी बुद्धानं सांगितलं लांडग्याचे मांस सेवन करू नये. आणखी सांगितलं कुत्र्याचे मांस सेवन करू नये. हत्ती, घोड्याचे मांस सेवन करू नये. मर्यादाही सांगितलंय भगवान बुद्धाने. याचा अर्थ असा नाही निघत नाही, तर अर्थ कारण भगवान बुद्धांनी मटण खायला सांगितलं. भगवान बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे, ते भिक्खूंवर सोडलाय. ज्यांना खाऊशा वाटेल ते खातील आणि ज्यांना नाही खाऊशा वाटलं ते नाही खातील, ते त्यांच्यावर निर्भर आहे का नाही? जबरदस्ती केलेली नाही आहे भगवान बुद्धाने. आणि म्हणून सुप्रिया मग ते त्याच्यामुळे मग तेव्हापासून तो निर्णय पारित झालेला आहे. तुम्ही आमगंध सुक्त जर वाचलं, आमगंध सुक्तामध्ये सिंह सेनापती, वैशालीचा सिंह सेनापती बुद्धाची निंदा करू लागला, त्याच्या भिक्खू संघाचा. पाहणं बुद्ध, त्याचे भिक्खू लोक मस्त मांस सेवन करतात, भिक्षा पात्रामध्ये मस्त मटण खातात, असं त्यानं निंदा चालवली होती वैशालीला. कोण? सिंह सेनापतीनं. तर सिंह सेनापतीला हरवलं बुद्धानं, त्याची कहाणी वेगळी आहे. आणि सिंह सेनापती बुद्धाचा उपासक बनला. सिंह सेनापती वर्धमान महावीर निगंठनाथाचाच पुत्र होता. आमगंध सूक्तामध्ये काय सांगितलं भगवान बुद्धाने? मांस खाणे कशाला म्हणतात? जो प्राणी हत्या करतो त्याला मांस खाणे, काया वाचा मनाने हिंसा करतो त्याला मांस खाणे असं मी म्हणतो. चोरी करणारा, अदिन्नदाना जो चोरी करतो त्याला मांस खाणे असं मी म्हणतो. किंवा जो काम वासनेचा अनाचार करतो, खोटे बोलतो, निंदा चहाडी चुगली करतो, किंवा मग तो सुरापान करत असतो, तर अशा व्यक्तीला मी, जे नशापान करत असतो अशा व्यक्तीला मी
काय म्हणत असतो मी, मांसाहार ग्रहण करणारा व्यक्ती समजतो, असं भगवान बुद्धाचं म्हणणं आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या संदर्भात ही जी सुप्रियाची कहाणी आहे, सुप्रियाची कहाणी अत्यंत महत्वाची आहे. आणि सुप्रिया त्या जो म्हातारा भिक्खू आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्याच मेसेज घ्यायचा आहे. काही लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास बसते किंवा नाही बसत ती काही मोठी गोष्ट नाही, पण आपण मात्र ती कोणाची, सुप्रियाची श्रद्धा महत्वाची आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल.